नमस्कार. एकीकडे मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल, तर त्याच्यावर देखील ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्समध्ये आता ऑफर्सच्या सरी सुरू झालेल्या आहेत. कारण ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सने आता चक्क पर ग्रॅम मेकिंगवर 100 रुपयांचा घसघशीत डिस्काउंट द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी साधारणपणे आजपासून म्हणजे मंगळवारपासून तर 20 जूनपर्यंत भवानी ज्वेलर्सने ही ऑफर सुरू केलेली आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत भवानी ज्वेलर्सचे श्री अनिश राजावत आणि आदिती जैनजी. तुमच्या दोघांचंही मनापासून हार्दिक स्वागत. असं वाटतंय ना की प्रचंड मेहनतीनं तुम्ही हा सगळा भवानी ज्वेलर्सचा कारभार उभा केलेला आहे. मला पहिले सांगा की तुम्ही हा जो नवीन डिस्काउंट आपल्या कस्टमर्ससाठी आणलेला आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगा. बेसिकली असं आहे की जे आम्ही सध्या ऑफर ठेवली आहे हे मेकिंग आहे 250 पर ग्रॅमपासून. म्हणजे साधारण आम्ही 350 सुरुवात करतात मेकिंगचं, पण 250 पासून स्टार्ट आहे. त्याच्यात सगळे ज्वेलरी आली, अँटिकचे आले, येलो गोल्ड, रोज गोल्ड, त्यापासून सगळं वाईड रेंजचे व्हेरायटी आपल्याला आमच्याकडे भेटेल या ऑफरमध्ये. एक्झॅक्टली. म्हणजे सर्वसाधारणपणे जर का तुम्ही बाजारात कुठेही गेलात तर गोल्डचा जो मेकिंग चार्जेस असतात, घडणावळ असते ज्याला आपण मराठीत म्हणतो, ही साधारणपणे 350 पर ग्रॅम अशा प्रकारची असते. मात्र आता हा जो मान्सून सुरू झालेला आहे, पावसाळा सुरू झालेला आहे, या पावसाळ्यानिमित्त भवानी ज्वेलर्सने 100 रुपयांचा डिस्काउंट देत फक्त 250 रुपये पर ग्रॅम अशा प्रकारची मजुरी ठेवलेली आहे. आणि अगदी पहिल्या दिवशीपासूनच त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला लागलेला आहे. ही ज्यावेळेस खबर मार्केटमध्ये गेली तेव्हापासूनच पहिल्या दिवशीपासून त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागलेला. सांगा कशा पद्धतीने ग्राहकांनी हे स्वीकारलेलं आहे. जसं की आता रेट वाढलेले आहे तर कस्टमरला थोडासा बजेट इश्यू पण असतो, तर त्याप्रमाणे आम्ही हे जे लेबर चार्जेस आहे ते आम्ही कमी करून घेतलं आहे. एक्झॅक्टली. त्याचं बेनिफिट कस्टमरलाही भेटतो आणि सेल्समध्ये पण थोडासा फरक आला आहे, त्या हिशोबाने चांगला रिस्पॉन्स आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आपण जर का गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर साधारणपणे सातत्याने सोन्याचा भाव, आजचा भाव काय, आजचा भावसुद्धा 71,000 रुपये आहे. आणि आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय कस्टमर असतात त्यांना तो 100 रुपयेसुद्धा कमी होतात ना, त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या ओव्हरऑल बजेटवर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो. काय कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे ज्यावेळेस हे तुम्ही 100 रुपये पर ग्रॅम मजुरी कमी केलेली आहे, लोकांचा कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? जनरली गोल्डचा रेट तर कमी करता येत नाही, जे काय असते ते मेकिंगमध्ये आपण डिस्काउंट देऊ शकतात. बरोबर. तर कस्टमर साधारण तेच बघतात की हे आपल्याला कुठे बेनिफिट जास्त भेटेल, त्या हिशोबाने आम्ही हा मेकिंगचा ऑफर ठेवला आहे. तर त्याचं बरंच फरक पडतो मेकिंगमध्ये, टोटल अमाऊंटमध्ये पण. तर त्याचं बेनिफिट सगळे कस्टमरला भेटत आहे सध्या. प्रचंड मोठा अशा प्रकारचा ग्राहक बेस आहे भवानी ज्वेलर्सचा. की कधी सुरू केलेलं आहे भवानी ज्वेलर्स? भवानी ज्वेलर्स स्टार्ट केलं 1989 पासून. 35 वर्ष झाले आम्हाला आता. आणि आमचे टोटल 4 शोरूम आहे, 3 ठाण्याला आहे आणि 1 कल्याण वेस्टमध्ये आहे. अतिशय छोट्या प्रमाणामध्ये त्यांनी हे ज्वेलरीचे सगळे शोरूम सुरू केले. पहिलं शोरूम कुठं होतं तुमचं? पहिला शोरूम ठाण्यामध्ये होतं, स्टेशन रोडला, जामणी नाकामध्ये, जे आमचे आजोबांनी स्टार्ट केली होती प्रथा. त्यानंतर आम्ही 2 ठाण्यामध्ये ओपन केले नवीन आणि 1 कल्याण वेस्टमध्ये आमचं नवीन शोरूम स्टार्ट केलं. एक्झॅक्टली. म्हणजे आज त्यांचे 4 शोरूम आहेत. तुम्ही तलावपाळीला जर आलात तर त्यांचं एक शोरूम तुम्हाला दिसेल, आणखी एक शोरूम तुम्हाला आईस फॅक्टरीच्या जवळ भवानी ज्वेलर्सचं दिसेल. आपला जो स्टेशन रोड आहे, स्टेशन रोडवर सुद्धा भव्य अशा प्रकारचं भवानी ज्वेलर्सचं शोरूम आहे. आणि कल्याणला लाल चौक परिसरामध्ये त्यांचं हे शोरूम आहे. आणि सगळे शोरूम आता तुम्ही साईड फ्रेममध्ये जी बघत आहात, हे सगळे शोरूम हे अशाच प्रकारे प्रचंड मोठे आणि अतिशय वेल डेकोरेटेड आहे. आणि भवानी ज्वेलर्सचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काही असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी, हे देखील त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता आपल्याबरोबर आदितीजी आहेत. आदितीजी, इंटरव्ह्यूमध्ये आपलं स्वागत. थोडंसं समोर बघून तुम्हाला बोलावं लागेल. मला सांगा की तुम्ही एक स्वतः स्त्री आहात, लेडी आहात. भवानी ज्वेलर्समधल्या जी ज्वेलरी आहे या ज्वेलरीविषयी तुम्हाला काय वाटतं? भवानी ज्वेलर्समध्ये जे ज्वेलरी आहे ते तुम्ही हिंदीमध्ये बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही.
भवानी ज्वेलर्स में जो ज्वेलरी है इट्स काफ़ी अच्छा है, बिकॉज मेरे जैसे के लिए लाइट वेट ज्वेलरी बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है। एंड हैवी पहन के मैं कॉलेज या कहीं भी अभी भी बाहर घूमने नहीं जा सकती। सो लाइट वेट ज्वेलरी में जो इनके पास वैरायटी है, मैंने शायद ही कहीं देखी है। नॉट जस्ट लाइट वेट वैरायटी, साथ में रोज गोल्ड हो, डायमंड हो या इवन गोल्ड हो 22 कैरेट या 18 कैरेट, दे हैव उनके पास सब है। सो भवानी ज्वेलर्स मेक वो एक डिफरेंस एज अ कॉलेज गोइंग स्टूडेंट। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. मी ना बऱ्याचदा ज्यावेळेस आपल्या ठाणे शहराच्या ग्रामीण भागामध्ये फिरत असतो, विशेषतः आपल्याकडे कळव्यामध्ये, खारेगावमध्ये, त्याच्यानंतर ऐरोली, वाशी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगरी बांधव असतात, कोळी बांधव असतात आणि त्यांच्याकडे ना अशी मोठमोठी ज्वेलरी घालण्याची परंपरा असते, हेवी ज्वेलरी घालण्याची परंपरा असते. आय थिंक त्यांच्यामध्ये सुद्धा हे खूप जास्त पॉप्युलर आहे भवानी ज्वेलर्स. कारण खूप लोक माझे मित्र सांगतात की कुठून घेतलं, भवानी ज्वेलर्समधनं घेतलं. तर हा जो तुमचा कस्टमर बेस आहे त्याविषयी सांगा. चांगलं पॉईंट आहे. आता जनरली जे समाज आगरी आणि कोली समाज आहे ते हेवी ज्वेलरी घालतात. तर जे हेवी त्यांचे जे घंटन म्हणतात मंगळसूत्रला, ते घंटनमध्ये आम्ही स्पेशलिस्ट आहोत. म्हणजे आमच्याकडे आपल्याला 3 ग्रामपासून 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपर्यंत घंटन रेडी स्टॉकमध्ये भेटते. तर जे ज्यांचं त्या आवड आहे घालायची हेवी ज्वेलरी, ते आमच्याकडे नेहमी रेडी स्टॉकमध्ये अवेलेबल असतो. घंटनच नाही म्हणजे हेवी नेकलेस झाले, हार झाले, शाही हार झाले, पोल्की ज्वेलरी झाली किंवा आपण हेरिटेज ज्वेलरी म्हणू शकता, हेरिटेज पण आमच्याकडे रेडीमध्ये असतो. टेम्पल ज्वेलरी झाली, हे सगळं आपल्याला आमच्या शोरूममध्ये सगळे रेटमध्ये, व्हेरायटीमध्ये, रेंजमध्ये सगळं आपल्याला अवेलेबल भेटेल. एक्झॅक्टली. आता त्यांनी हेरिटेज ज्वेलरीचा विषय काढलेला आहे. तुम्ही इथे आल्यानंतर म्हणजे आपल्याला असं बऱ्याचदा पेशवेकालीन ज्वेलरी पाहिजे असते, आपल्याला कधीतरी शिवकालीन ज्वेलरी पाहिजे असते. म्हणजे कसं असतं ना की सगळं जो वेळ आहे ना ही अशी जसे की ते दुनिया गोल आहे, त्याच पद्धतीने फॅशनसुद्धा ही फिरून 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 बऱ्याचदा अँटिकवर येते, हेरिटेजवर येते. अशी पण तुमच्याकडे मागणी असेल ना? राईट. सगळे म्हणजे सगळ्यांचे जे जे व्हेरायटी आम्ही ठेवतात त्या टाईपचे सगळे कस्टमर आपल्याकडे येतात आणि ज्यांना जे हवं होतं ते सगळं आपल्याकडे अवेलेबल भेटून जातो. प्लस कुठल्याही कस्टमरला आम्हाला काही कस्टमाइज करायचं असतो ते आम्ही त्यांना त्यांच्या बजेटप्रमाणे किंवा त्यांच्या वेटमध्ये आम्ही कस्टमाइज पण करून देतात. सगळे ज्वेलरी, सगळे टाईप ऑफ ज्वेलरी, ऑल टाईप ऑफ ज्वेलरी. तर हेच वैशिष्ट्य आहे भवानी ज्वेलर्सचं की तुम्हाला ते ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं झालं तर जो जे वांछेल तो ते लाहो, म्हणजे ज्याला ज्याला जे जे हवं त्याला ते सगळं इथे मिळेल. चांदीचं सुद्धा खूप मोठं कलेक्शन तुमच्याकडे आहे, त्याविषयी सांगा मॅडम. समोर बघा. सिल्वर कलेक्शन काफ़ी वाइड है एंड रेडी सिल्वर कलेक्शन भी बहुत ज़्यादा है. स्पेशली अगर छोटा आइटम हो गया या काफ़ी छोटा पायल हो गया या सबसे बड़ा कोई भी ज्वेलरी हो गया, चेन हो गया, तो सारी चीज़ें यहाँ पे भवानी ज्वेलर्स पे अवेलेबल है. एंड सारी चीज़ें में वैरायटी काफ़ी है, वो काफ़ी डिफरेंट बात है बिकॉज काफ़ी सिल्वर ज्वेलरी में वैरायटी मिलना डिफ़िकल्ट रहता है. सो भवानी ज्वेलर्स पे सिल्वर वैरायटी भी काफ़ी ज़्यादा है. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। अच्छा, मग ही जी याची तुमची जी मेकिंगच्या डिस्काउंटची ऑफर आहे ही चांदीसाठी पण आहे का फक्त सोन्यासाठी आहे? चांदीमध्ये तर आमचं मिनिमम लेबरच असते आणि जसं मॅडमनी सांगितलं की सगळं आमच्याकडे व्हेरायटी आहे। म्हणजे आपण असं सांगू शकता की पूर्ण ठाण्यामध्ये आमचं तेवढं स्टॉक कोणी ठेवत नाही शोरूम दुसरं। तर आमच्याकडे आपण जयपूर चांदी सांगा किंवा नक्षीचे पार्ट वगैरे झाले, मंदिर झालं, आम्ही सगळं बनवून देतात आणि आपल्याला चांदीमध्ये नेहमी डिस्काउंटच असतो आमच्या लेबरचं। त्याच्यात आपल्याला कुठेही कम्पेअर करा आमचे मिनिमम लेबर चार्जेस आहे सिल्वरचे। तर दिस इज ऑल अबाउट भवानी ज्वेलर्स आणि 20 तारखेपर्यंत हा जो त्यांचा मेकिंगवरचा डिस्काउंट आहे, 20 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त 250 रुपये पर ग्रॅमची मजुरी या ठिकाणी घेतली जाते आहे, घडणावळ घेतली जाते आहे। आय थिंक एकीकडे सोन्याचा दर आत्ता माझ्यासमोर आहे 71,000 रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर, कारण प्रत्येकाला घ्यावंच लागतं सोनं, आपल्याकडे लग्न सराई असते, आपल्याकडे आणखी विविध प्रकारचे धार्मिक कार्य असतात, त्यामुळे सोनं हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे। बऱ्याचदा तो प्रतिष्ठेचा विषयसुद्धा असतो आणि त्यामुळे त्याच्यापासून आपण जाऊ शकत नाही दूर, त्यामुळे मागणी ही असतेच। पण त्यातही जो एक मध्यमवर्गीय ग्राहक आहे त्याला कुठेतरी थोडासा दिलासा मिळावा, कुठेतरी थोडासा त्याला त्याच्या खिशाला एक उसंत मिळावी, या दृष्टिकोनातून भवानी ज्वेलर्सने ही ऑफर काढलेली आहे। 20 जूनपर्यंत ही ऑफर आहे। तुम्ही निश्चितपणे इथे या आणि त्यांचा स्टाफसुद्धा खूप चांगला आहे। म्हणजे इथे आल्यानंतर ते तुमचं स्वागत एवढं छान पद्धतीने करतात। इथे जर का तुम्ही बघितलं असाल, तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठी सगळ्या स्टोअरमध्ये अशा प्रकारचे छानपैकी सिटिंग केलेली आहे, जेणेकरून तुम्ही इथे यावं, शांतपणे तुमची ज्वेलरी तुम्ही निवडावी आणि इथे तुमचे सगळ्या प्रकारचे लाड पुरवले जातात हेही तुम्हाला सांगतो। सर, जाता काय सांगाल? बस साहेब, जसं आम्ही रेट केली तर सर्वांना वेलकम आहे। सगळे आपलं बेनिफिट करू शकतात, म्हणजे घेऊ शकतात बेनिफिट, या लाभ घेऊ शकतात डिस्काउंटचा। तर मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू। मॅडम, तुम्ही काय सांगाल जाता? ये ऑफर इज़ वेरी गुड चांस आप सबके लिए टू अवेल ये जो बेनिफिट है, तो आओ, सो एवरीवन इज वेलकम, इन्वाइटेड। सर नक्की या, मी पण येणार आहे, तुम्ही पण या आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, नमस्कार।